नमस्कार. जिल्हा वार्ता विधानसभा रणधुमाळीमध्ये मी प्रणव भांबुरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. प्रत्येक उमेदवाराचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे. पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे उमेदवार देखील वाढलेले आहेत आणि प्रत्येक जण हा प्रचार जोरदार करताना दिसतोय. अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते आणि या सर्वच उमेदवारांशी आपण जिल्हा वार्ताच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. आणि आज आपण आहोत कल्याण पश्चिम मधील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्यासोबत. जाणून घेऊया समोर असलेल्या या राजकीय आव्हानांना ते कसे तोंड देत आहेत, कारण विद्यमान आमदार विश्वनाथ भुईर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. जाणून घेऊया त्यांच्याचकडून त्यांच्याच शब्दात. नमस्कार. जिल्हा वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण शिवसेना पक्षामध्ये होतात, आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहात. बाळासाहेब ठाकरेंपासून आज श्रीकांत शिंदेपर्यंत आपण सर्वांसोबत काम केलेलं आहे. अनुभव काय होता? आपण आता म्हणाले की तुम्ही शिवसेना पक्षात होता, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहात. तर मुळात शिवसेना ही आमचीच आहे, आम्ही शिवसेना पक्षातच आहे, त्यामुळे कुठला गट नाही आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आज आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाखाली शिवसेनेला लढावं लागतं. मूळ शिवसेना ही आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. आणि आपण विचारलं की बाळासाहेबांपासून श्रीकांत शिंदेपर्यंत तुम्ही सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे, तर बाळासाहेबांच्या प्रेरणेने आम्ही या कामाला सुरुवात केली. कॉलेज जीवनापासून, शालेय जीवनापासून, आणि त्यानंतर धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं होतं आणि त्यांच्या सहवासाने आम्ही पक्षात काम केलं. बाळासाहेबांचा अनुभव सांगू तर जो कल्याणचा आज प्राईड आहे, काळा तलाव जो भगवा तलाव म्हणून आज आपण ओळखतो, त्याचं सुशोभीकरण व्हावं ही शिवसेना प्रमुखांची स्वप्न होतं आणि ती स्वप्नपूर्ती माझ्या हातून झाली. त्यावेळी एक आठवण सांगतो की शिवसेना प्रमुखांकडे मी दिवाळीमध्ये गेलेलो आणि त्या दिवशी फोटोज बंद होते, पण मला तर भेटायचं होतं. तर सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही जाल पण तुमचा फोटो येणार नाही बाळासाहेबांबरोबर. म्हटलं नाही आला तरी चालेल, मला बाळासाहेबांना भेटायचं. मी पुष्पगुच्छ घेऊन गेलो, माझ्याबरोबर माझे 4-5 शिवसैनिक होते. ज्यावेळी बाळासाहेबांना गुच्छ दिला, पाया पडलो. बाळासाहेबांनी विचारलं, बाळा तू कुठून आलेला आहे? म्हटलं मी कल्याणवरून आलोय, मी काळा तलावचा नगरसेवक आहे. बाळासाहेब म्हणाले, अरे म्हणजे तू माझा नगरसेवक आहे. आणि त्यांनी सांगितलं फोटो घ्या. म्हणजे शिवसेना प्रमुखांना एखाद्या शहरामध्ये कुठे काय याची खडानखडा माहिती असायची आणि तो अनुभव मला बाळासाहेबांमुळे आला. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, आमची कारकीर्द, राजकीय कारकीर्द सुरू झाली. आणि दिघे साहेबांच्या बाबतीत म्हणाल तर आंदोलन, संघर्ष आणि समाजसेवा ही काय असते हे दिघे साहेबांमुळे आम्ही शिकलो. आम्ही दुर्गडीच्या आंदोलनात त्यांच्याबरोबर, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आम्ही मलंगडाच्या आंदोलनात काम केलं. 6 फेब्रुवारी 1993ला जो मलंगडाचा थरार झाला त्याच्यामध्ये आम्ही साहेबांबरोबर होतो, तोही आमच्याकडे अनुभव आहे. आणि मग समाजसेवा, मग रक्तदान असेल, विद्यार्थ्यांना वया वाटप असेल, आरोग्याचे कॅम्प असतील, अनेक गोष्टी त्याच्यामुळे साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्ही ते शिकलो. म्हणजे शिवसेनेचं ब्रीदच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण ते खरोखर आम्ही अवलंबलो ते दिघे साहेबांमुळे, कारण आम्ही ते प्रत्यक्षात बघितलं. तसेच दिघे साहेबांमुळे सण आणि उत्सव ही आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण कार्यरत राहायला पाहिजे, याही गोष्टी शिकलो. मग दिघे साहेबांनंतर नेतृत्व आलं या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेचं. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही 17 वर्ष काम केलं, कारण तेच आमचे जिल्हा प्रमुख होते. याच्यात अनेक अनुभव आले. त्यांनी सुद्धा दिघे साहेबांचे जे काही परंपरा होती ते चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो. निवडणुकांचं राजकारण जवळून बघितलं. त्यांचं तंत्र वेगळं आहे, त्यांची सगळी युद्धनीती वेगळी आहे, ती जवळून आम्ही बघितली आणि त्याचाही आम्ही अनुभव घेतला. म्हणजे आमच्या राजकीय जीवनामध्ये, आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचाही आम्ही अनुभव घेतलेला आहे. परंतु दुर्दैवानं त्यांनी आज पक्ष सोडला, पक्षात फूट पडलेली, याची खंत आम्हाला आजही आहे की त्यांनी असं करायला नको होतं. आणि श्रीकांत शिंदेचं म्हणाल तर 14 आणि 19 निवडणुकांमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. 14 मध्ये ते नवखे उमेदवार होते, अर्थात ते डॉक्टर आहेत. पण त्यावेळी पण एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर बरीच काही जबाबदारी दिली होती. ती तयारी आम्ही लिहिल्या पार पाडली. आणि एक नवखा लोकप्रतिनिधी जर असला तरी त्याला कसं सहकार्य करून आपल्याला निवडून आणायचं हे त्यावेळी संपूर्ण मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी कामगिरी पार पाडली. त्याचा मी एक पार्ट होतो. आपण जसं म्हणालात की आपण दोन्ही ठिकाणी आणि जवळजवळ बाळासाहेब ठाकरेंपासून सगळेच म्हणजे दिघे साहेब असतील, साबीरभाई शेख असतील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, डॉक्टर
श्रीकांत शिंदे सगळ्यांसोबत आपण काम केलेलं आहे, पण जेव्हा एकनाथ शिंदेने जो उठाव घेतला अडीच वर्षापूर्वी, तेव्हा जो निर्णय होता की उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हा निर्णय घेताना तुम्ही निवड केलीत उद्धव ठाकरेंची, त्यामागे तुमची संकल्पना किंवा तुमच्या डोक्यात काय होतं? ज्यावेळी पक्षात फूट पडल्यानंतर माझ्या मनात असा काहीच विचार आला नाही की उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे. जी शिवसेना मातोश्री, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, तिच्याबरोबर आपण राहायचं. आपण निष्ठा जिथं आहे तिथं राहायचं. त्यामुळे माझ्या मनामध्ये कोणताही किंतु परंतु नव्हता. मी उद्धव साहेबांबरोबर राहिलो, मी मातोश्री बरोबर राहिलो, मी ठाकरेंबरोबर राहिलो. उद्धव साहेबांसोबत काही अनुभव, विशेष असा अनुभव जो लक्षात राहिलेला आहे? लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे ज्यावेळी काळा तलाव सुशोभीकरणाचं काम चालू होतं तेव्हा अनेक वेळा साहेब बोलवायचे. त्यात अनंत अडचणी होत्या. त्याच्या पेरीपेरीमध्ये असलेली सगळी घरं आहेत. प्रशासनाचं म्हणणं होतं की हे सगळं तोडून आपल्याला विकास करायचा, आणि तिथला लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा होती की यांना डॅमेज न करता आपण हे सुशोभीकरण करू शकतो. मग अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर होत होते. त्यावेळी उद्धव साहेबांनी मला बोलवून घेतलं, माझ्याकडनं सगळं समजून घेतलं, आणि तत्कालीन आयुक्तांना त्यांनी सांगितलं की सचिन ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे काम करा. हा मी घेतलेला एक प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यानंतर आत्ताचं जे तिकीट वाटप होतं त्यावेळी अनेक लोक इच्छुक असतात, इच्छुक असण्यात काही गैर नाही, पण मी सर्वसामान्य होतो. म्हणजे त्याच्यामधलं जर निवडणुकीचं क्रायटेरिया लावायचं झालं तर आज धनशक्ती हा महत्वाचा फॅक्टर आहे, आणि अशा फॅक्टर मध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि मला त्यांनी इथली उमेदवारी दिली. हे त्यांचे अनुभव आहेत, आणि उद्धव साहेब बोलतात कमी परंतु त्यांची विजन फार असते की आपण काय केलं पाहिजे, असा त्यांच्या बाबतीत माझा अनुभव आहे. आणि एकनाथ शिंदेसोबत, कारण म्हटलं जायचं तुम्ही एकनाथ शिंदेचे निकटवर्ती होतात, आज ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत आहात, पण एकनाथ शिंदेसोबतचा एखादा अनुभव जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे? मॅनेजमेंट पार्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना मॅनेजमेंट करताना कोणाला काय काम दिलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यामध्ये आधीच असतं. ज्यावेळी उद्धव साहेबांचे दोन्ही अयोध्ये दौरे झाले, तर एकदा मुख्यमंत्री व्हायच्या आधी दौरा झाला, एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर झाला. अर्थात अयोध्येमध्ये माझं कोण नाहीये, पण ज्यावेळी हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं, अयोध्या दौरा होणार, स्पेशल ट्रेन जाणार, 1400-1500 लोक येणार, ते राहणार कुठे? कारण लखनौमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत, पण लखनौ ते अयोध्या हे अंतर 125 किलोमीटरचं आहे. मग साहेबांनी मला एक मीटिंग लागलेली, त्यात मला विचारलं, माझं काहीच ओळख नव्हती, परंतु केवळ एक माझ्या मित्राचे साडू आहे तिथं राहतात, त्यांचं एक हॉटेल आहे, एवढीच मला माहिती होती. मी म्हटलं साहेब असं असं आहे, तुम्हाला काय वाटतं बघा. मला म्हणाल त्या हॉटेलचे व्हिडिओज दाखव, त्या रूमची कंडिशन काय, कशा प्रकारचं तिथं सेवा आहे. मी सगळं ते त्यांना पाठवलं, आणि मग त्यानंतर मी अयोध्येला जायचं नक्की केलं हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी. मला त्यांनी विचारलं तू कसं जाणार आहेस, तर मी म्हटलं सेकंड एसीची तिकीट मी काढलेली आहे आणि मी जाणार आहे. अरे तू ट्रेननी जाऊ नकोस, मी तुला प्लेनची तिकीट पाठवतो. आणि मी आणि माझे सहकारी मग आम्ही प्लेननी तिकडे गेलो त्या ठिकाणी. मग ही जी सगळी मॅनेजमेंट केली की मलाच विश्वास नव्हता की एक 1400 लोकांची राहण्याची, जेवण्याची आपल्याला व्यवस्था करायची. सगळ्या नवीन ठिकाणी आपण आहोत, नवीन राज्यामध्ये आहोत, तिथली भाषा वेगळी आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली, आणि मग ती जबाबदारी दोन्ही उद्धव साहेबांचे जे दौरे झाले 14 आणि 19, त्यात मी ती समर्थपणे पार पाडली. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मॅनेजमेंट पार्ट मध्ये कुणाला कुठलं काम द्यायचं हे त्यांना परफेक्ट माहिती. जसं आपण आवर्जून मॅनेजमेंटचा उल्लेख करता, मग ते उद्धव ठाकरेंसोबत असो किंवा एकनाथ शिंदेसोबत असो,